अंडभक्तांनो, तुमचा प्रामाणिक दंडकरी गोतस्कर निघाले. गोतस्कर हा त्याचा रिपोर्ट. महाराष्ट्र पोलिसांनी 10 मार्च 2022 ला रेम्बल ॲग्रो फूड्सचा एक ट्रक पकडला सिंहगड कॉलेजच्या जवळ. त्याचा नंबर होता NL01 AB 5853, ज्याच्यामध्ये बीप होतं, म्हणजेच गाईचं मांस होतं. ही कंपनी बीजेपीचा इमानदार नेता नितीन गडकरीची आहे. हे मी कशाला म्हणू, हे म्हणत आहे हा कारवांचा 34 पानाचा रिपोर्ट, जो आता गायब आहे इंटरनेटवरून. शॉक बसला ना अंडभक्तांनो, पण खरंय हे तुमचा नेता गोतस्कर आहे. ट्रक पकडल्यानंतर कंपनी म्हणाली की हे गाईचे नाही तर म्हशीचं मांस आहे, म्हशीचं. पण न्यायाधीशांना या गोष्टीमध्ये संशय आला, कारण की हे जे मांस आहे हे हैदराबादवरून मुंबईला आणल्या जात होतं आणि ट्रक सोबत म्हशीचं मांस सांगणारं उत्तर प्रदेशच्या अलीगडच्या पशु चिकित्सालयाचं सर्टिफिकेट होतं, जे की सर्टिफिकेट असायला हवं होतं हैदराबादच्या पशुपालन अधिकाऱ्याचं, जे नव्हतं या ट्रक सोबत. म्हणून न्यायाधीशांना संशय आला आणि न्यायाधीशांच्या लक्षात आलं की कंपनी हे सिद्ध करू शकत नाहीये की हे मांस गाईचं नसून म्हशीचं आहे. ते कारवाने काढलेल्या रिपोर्ट मध्ये, जो आता इंटरनेटवरून गायब आहे, 34 पानाचा रिपोर्ट, कोणीतरी दबाव आणल्यामुळे त्या रिपोर्ट मध्ये रेम्बल या कंपनीचं नाव बदललंय आणि वेनाद फूड्स ठेवलंय. याचा सियान ॲग्रो सोबत डायरेक्ट संबंध आहे आणि सियान ॲग्रो कंपनी ही दंडकरीची आहे. हे सगळ्या जगाला माहितीये, जी इथेनॉल बनवते. याच्यावर आधीच व्हिडिओ बनवलेत. रिपोर्ट नुसार सियान ॲग्रोचा मॅनेजिंग डायरेक्टर निखिल गडकरी आहे, जो नितीन गडकरींचा पोरगा आहे. कारवांच्या रिपोर्ट नुसार रेम्बलच्या सगळ्या संचालकांना लोन हे नितीन गडकरीच्या कंपनीकडून किंवा फॅमिली कंपनीकडून किंवा नितीन गडकरी सपोर्ट करत असलेल्या कंपनीकडून देण्यात आलेलं आहे, जी गडकरी फॅमिली सोबत अटॅच्ड आहे. हेच लोन रुपी पैसे या बीफ कंपन्यांच्या संचालकांनी जुन्या आणि आत्ताच्या शेअर होल्डर्सनी गडकरीच्या सियान ॲग्रो मध्ये हे पैसे गुंतवणूक म्हणून लावलेले आहेत. थांबा, लय इंटरेस्टिंग आहे हे. गोमांस तस्करी करणाऱ्या रेम्बल ॲग्रोला सरकारी बँकांकडून मोठं लोन मिळालंय. त्या बँकेची अध्यक्षा कोण आहे माहिती का? नितीन गडकरींची बायको कंचन गडकरी. आता तुम्हीच ठरवा खरा गौतस्कर कोण आहे. माझ्या नजरेत अंडभक्तांचे हे नेते रूपी बापच गौतस्कर आहेत आणि त्याचे पुरावे हे आहेत. मंडळी, हे आहेत रविराज साबळे. रविराज साबळे यांनी नितीन गडकरी यांच्यावरती हे आरोप केलेला आहे. गडकरी गोतस्कर निघाले. गोतस्कर हा त्यांचा रिपोर्ट. महाराष्ट्र पोलिसांनी 10 मार्च 2022 रोजी रेम्बल ॲग्रो फूडचा एक ट्रक पकडला सिंहगड कॉलेजच्या जवळ. त्याचा नंबर होता NL0 AB 5853, ज्याच्यामध्ये बीप होतं, म्हणजेच गाईचं मांस. ही कंपनी बीजेपीचे इमानदार नेते नितीन गडकरींची आहे. हे मी कशाला म्हणू, हे आहे या रिपोर्ट, या कारखान्याचा रिपोर्ट, असं यामध्ये रविराज साबळे म्हणतात. हा 34 पानाचा रिपोर्ट त्यांनी दाखवलाय, जो आता गायब आहे इंटरनेटवरनं. ते म्हणतात शॉक बसला ना अंधभक्तांनो, पण हे खरं आहे. तुमचा नेता गोतस्कर आहे. ट्रक पकडल्यानंतर कंपनी म्हणाली की हे गाईचं नाही तर म्हशीचं मांस आहे. पण न्यायाधीशांना या गोष्टीमध्ये संशय आला, कारण हे जे मांस आहे हे हैदराबादवरनं मुंबईला आणल्या जात होतं आणि ट्रक सोबत म्हशीचे मांस असणारं जे सर्टिफिकेट आहे ते उत्तर प्रदेशच्या अलीगडच्या पशु चिकित्सालयाचं सर्टिफिकेट होतं, जे की सर्टिफिकेट असायला पाहिजे होतं हैदराबादच्या पशुपालन अधिकाऱ्याचं, जे या ट्रक सोबत नव्हतं. म्हणून न्यायाधीशांना संशय आला आणि न्यायाधीशांच्या लक्षात आलं की ही कंपनी सिद्ध करू शकत नाहीये की हे मांस गाईचं नसून म्हशीचं आहे. कारवाने काढलेल्या रिपोर्टमध्ये, जो आता इंटरनेटवरनं गायब करण्यात आलेला आहे, 34 पानाचा रिपोर्ट आहे. कोणीतरी दबाव आणल्यामुळे त्या रिपोर्टमध्ये रेम्बल या कंपनीचं नाव बदललंय आणि वेनाद फूड्स असं ठेवलंय. याचा सियान ॲग्रो सोबत डायरेक्ट संबंध आहे आणि सियान ॲग्रो कंपनी ही गडकरींची आहे, हे सगळ्या जगाला माहिती आहे, जी इथेनॉल बनवते.
याच्यावर आधीच व्हिडिओ बनवलेले आहेत असं साबळे म्हणतात. रिपोर्टनुसार सियान ॲग्रोचे मॅनेजिंग डायरेक्टर निखिल गडकरी आहेत, जे नितीन गडकरींचे मुलगा आहेत. आणि कारवाच्या रिपोर्टनुसार रेम्बलच्या सगळ्या संचालकांना लोन हे नितीन गडकरीच्या कंपनीकडून किंवा फॅमिली कंपनीकडून किंवा नितीन गडकरी सपोर्ट करत असलेल्या कंपनीकडून देण्यात आलेलं आहे, जी गडकरी फॅमिली सोबत अटॅच्ड आहे. आणि हेच लोन रूपी पैसे या बीफ कंपन्यांच्या संचालकांनी जुन्या आणि आताच्या शेअर होल्डर्सना गडकरींच्या सियान ॲग्रोमध्ये हे पैसे गुंतवणूक केल्याचं रविराज साबळे म्हणतात. ते पुढे म्हणतात की हे गोमांस तस्करी करणाऱ्या रेम्बल ॲग्रोला सरकारी बँकांकडनं मोठे मोठे लोन मिळालेत. त्या बँकांच्या अध्यक्ष कोण आहेत, तर त्या गडकरींच्या पत्नी कंचन गडकरी. आणि ते पुढे म्हणतात की आता तुम्हीच ठरवा खरा गोतस्कर कोण आहे. माझ्या नजरेत अंधभक्तांचे हे नेतेरूपी गोतस्कर आहेत आणि त्यांचे पुरावे हे समोर ठेवतोय असं ते म्हणतात. आणि बीफ कंपन्यांमधील कथित संबंधांचा खुलासा हा या अहवालावरनं करण्यात येतोय. नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबांचा रेम्बल ॲग्रो फूड्स या बीफ निर्यात करणाऱ्या कंपनीशी असलेल्या कथित संबंधावर प्रकाश टाकतोय. यात कारवान या मासिकाच्या एका आता उपलब्ध नसलेल्या 34 पानाच्या शोधनिबंधाचा हवाला देऊन गंभीर असे आरोप हे करण्यात आल्याचं ते सांगतात. तपास आणि कायदेशीर विसंगती. मंडळी, 10 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र पोलिसांनी सिंहगड कॉलेजजवळ रेम्बल ॲग्रो फूड्स या कंपनीचा एक ट्रक पकडला, ज्याचा क्रमांक NL01AB 5853 होता, ज्यामध्ये गौमांस असल्याचा संशय होता. कंपनीने हे मांस म्हशीचं असल्याचा दावा केला, परंतु न्यायालयाला यात शंका आली. मुख्य विसंगती अशी होती की हे मांस हैदराबादवरनं मुंबईला नेलं जात होतं, परंतु त्यासोबत असलेलं पशुवैद्यकीय प्रमाणपत्र हे उत्तर प्रदेशातल्या अलीगडचं होतं. नियमानुसार हे प्रमाणपत्र हैदराबादच्या पशुपालन अधिकाऱ्याचं असणं आवश्यक आहे, जे त्या ट्रक सोबत नव्हते. हा दस्तावेज भाजप नेते नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबांचा रेम्बल ॲग्रो फूड्स या कंपनीशी असलेल्या कथित संबंधांवर प्रकाश टाकतोय. 10 मार्च 2022 रोजी पकडण्यात आलेल्या एका ट्रकच्या माध्यमातून सुरू झालेला हा तपास राजकीय नेते आणि गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांमधील आर्थिक हितसंबंधांचा गंभीर दावे या तपशिलावार सादर करत आहेत. तर पहिला दावा म्हणजेच 10 मार्च 2022 ची घटना आणि संशयास्पद प्रमाणपत्र. महाराष्ट्र पोलिसांनी 10 मार्च 2022 रोजी पुण्यातल्या सिंहगड कॉलेजजवळ रेम्बल ॲग्रो फूड्सचा एक ट्रक, ज्याचा क्रमांक NL01AB 5853 हा पकडला होता. या ट्रकमध्ये गोमांस बीफ असल्याचं आढळलं. कंपनीने हे मांस म्हशीचं असल्याचा दावा केला, परंतु कायदेशीर प्रक्रियेदरम्यान अनेक विसंगती समोर आल्या. प्रामुख्याने हे मांस हैदराबादवरनं मुंबईला नेलं जात असताना ट्रकसोबत उत्तर प्रदेशमधल्या अलीगड इथल्या पशुवैद्यकीय रुग्णालयाचं प्रमाणपत्र होतं. नियमानुसार हे प्रमाणपत्र हैदराबादच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्याचं असणं अतिशय महत्त्वाचं होतं, ज्यामुळे न्यायालयाचा संशय हा बळावला गेल्याचं साबळे सांगतात. तर जप्तीचा तपशील त्यांनी सांगितलेला आहे, तो म्हणजेच 10 मार्च 2022, ट्रक क्रमांक NL01AB 5853, स्थान होतं सिंहगड कॉलेज जवळचं आणि पुण्यामधलं. विसंगती होती, मांस हे हैदराबादचं पण प्रमाणपत्र हे उत्तर प्रदेशातल्या अलीगडचं वापरलं गेल्याचं. तर दुसरा आहे कारवानचा अहवाल आणि गडकरी कुटुंबाशी असलेले आर्थिक संबंध. द कारवान या मासिकाने या प्रकरणावर 34 पानांचा एक सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला होता, जो आता इंटरनेटवरनं गायब असल्याचं रविराज साबळे सांगतात. या अहवालानुसार रेम्बल ॲग्रो फूड्सचे नाव बदलून वेनाद फूड्स असं करण्यात आल्याचं ते सांगतात. त्याचा थेट संबंध सियान ॲग्रो या कंपनीशी येतो. सियान ॲग्रो ही नितीन गडकरी यांची कंपनी असल्याचं ते म्हणतात. तिचे व्यवस्थापकीय संचालक हे त्यांचे पुत्र निखिल गडकरी हे आहेत, अशी धक्कादायक बाब समोर येत आहे. रेम्बल ॲग्रोच्या संचालकांनी गडकरी कुटुंबाच्या किंवा त्यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या कडनं कर्ज देण्यात आलेलं होतं आणि हेच पैसे पुन्हा गुंतवणूक म्हणून गडकरींच्या सियान ॲग्रोमध्ये वळवण्यात आले असल्याचं देखील या रिपोर्टच्या हवाल्याने साबळे हे पुढे आणतात. तर बँकिंग आणि कौटुंबिक सहभाग हा रेम्बल ॲग्रो फूडचे सहकारी
सरकारी बँकांकडनं मोठी कर्ज प्राप्त झालेली आहेत. या संदर्भात असा दावा करण्यात आला आहे की ज्या बँकेने हे कर्ज दिले त्या बँकांच्या अध्यक्षा ह्या नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी या आहेत आणि पुराव्याच्या आधारे गोमांस तस्करी करणाऱ्या कंपन्यांना राजकीय आणि आर्थिक संरक्षण मिळत असल्याचा आरोप या पद्धतीनं करण्यात आलेला आहे. तर मंडळी, कथित व्यावसायिक साखळी जी अशी आहे की यामध्ये रेम्बल ॲग्रो, बीफ निर्यात, कर्ज आणि गुंतवणूक सियान ॲग्रो, निखिल गडकरी यांची कंपनी, बँकिंग सहाय्य कांचन गडकरी, बँक अध्यक्षा. तर महत्त्वाचा डेटा, घटनेची तारीख 10 मार्च 2022, ट्रक क्रमांक NL01 AB 5853, अहवालाची व्याप्ती ही 34 पानांची, कारवांचा अहवाल जो सध्या इंटरनेटवरती अनुपलब्ध आहे. तर महत्त्वाची पदे, निखिल गडकरी MD सियान ॲग्रो, कांचन गडकरी बँक अध्यक्षा. तर निष्कर्ष काय या सगळ्या गोष्टींचा, तर हा दस्तावेज राजकीय नेते आणि मांस निर्यात उद्योगातील संशयास्पद आर्थिक देवाणघेवाणीवर गंभीर प्रश्न उपस्थित करतोय. पुराव्यांच्या आधारे रेम्बल ॲग्रो आणि गडकरी कुटुंबातील व्यावसायिक संबंध हा केवळ योगायोग नसून नियोजित आर्थिक साखळी असल्याचं सूचित केलं गेलेलं आहे. तर मंडळी, अशा पद्धतीनं नितीन गडकरी यांच्यावरती हा प्रचंड मोठा असा आरोप या माध्यमातून करण्यात आलेला आहे. यामध्ये रविराज साबळे यांनी काही पानं, 34 पानं ही आपल्या समोर मांडलेली आणि त्याच्यामधनं हे सगळं कसं खरं आहे हे सांगण्याचा ते प्रयत्न करतात. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया काय, कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.